आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्व इथे उपस्थित आहात. सर्वांचे मी मनापासून प्रथम स्वागत करतो. आणि आपल्या जळगाव, आपल्या शेगाव शहरामध्ये हा जो आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, हा पतंजली योग असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, जायंट्स क्लब असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अशा विविध प्रकारच्या संघटनांनी एकत्रितपणे हा योग दिवस आपण इथं साजरा करतोय. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आता इथं शाळेचे मुलं सुद्धा आहेत, मुली सुद्धा आहेत. कदाचित त्यांना माहित असेल किंवा नसेल, परंतु योग जो आहे हा आपला प्राचीन ठेवा आहे. त्या आयुर्वेदापासून तर योग हे आपल्या वेदांपासून आलेला हा आपला मौल्यवान ठेवा आहे. आणि मग आदरणीय रामदेव बाबा असतील, श्री श्री रविशंकरजी असतील, या महान विभूतींनी या योगाचा प्रचार जो आहे तो देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशात सुद्धा जाऊन या योगाचा प्रचार केलेला आहे. आणि हे करत असताना हा योग प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मागच्या 10-15 वर्षामध्ये झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी हा विषय पूर्णतः आपल्या जवळ घेतल्यामुळे बाकी देशांशी आणि युनायटेड नेशनशी त्यांनी बोलणे करून योगाचं महत्व जे आहे ते पहिलेच पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेलं होतं. बऱ्याच देशांमध्ये योगाबद्दल उत्सुकता होती, बऱ्याच देशामध्ये योग हा करत होते. आणि मग मोदीजींच्या प्रयत्नातून युनायटेड नेशनची जे सर्व जगामध्ये जे संपूर्ण देश आहेत त्यांची जे संघटना आहे, त्यांची जे युनियन आहे, त्या युनायटेड नेशन मध्ये त्यांनी प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी त्याला प्रतिसाद देऊन 21 जून हा जगभर आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून, योग दिन म्हणून पूर्ण जगभर पाळला जातो. आज आपण जर बघितलं तर जगामध्ये जवळपास 140 देशांमध्ये आज योग दिवस होतोय. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण कोणत्याही देशामध्ये जर फिरायला गेलो किंवा कोणत्याही देशाची माहिती काढली तर योगाला बाकीच्या देशांमध्ये सुद्धा अतिशय महत्व दिला जातं. आणि रोजच्या जीवनाचा एक भाग म्हणून योगाचा स्वीकार हा पूर्ण जगामध्ये केलेला आहे. आणि म्हणून आपल्या देशाचा योग जो आहे, योगा जो आहे तो आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्वपूर्ण असा एक आपल्या जीवनातील अविभाज्य भाग झालेला आहे. आणि योगामुळे जे फायदे होतात ते सर्व जगाला कळले आहेत. आणि त्यामुळे योग हा संपूर्ण जगामध्ये आज केला जातो. हे फक्त योगा आपण एक दिवसासाठी योग दिन, आंतरराष्ट्रीय दिवस एवढ्यासाठी पाळतो की यामधून असे कार्यक्रम घेऊन जे लोक योगा करत नसतील, जे स्वतःच्या शरीरावर काही काळजी करत नसतील, अशा लोकांपर्यंत या योगाच्या माध्यमातून, योगा दिनाच्या माध्यमातून आपण पोहोचलो पाहिजे. आणि प्रत्येक लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत हा योग जो आहे, हा योगा जो आहे तो सर्वांनी अंगीकारला पाहिजे. योगाच्या मध्येच प्राणायाम सुद्धा येतं आणि श्वासावर नियंत्रण हे अतिशय आवश्यक आहे. आणि जो मनुष्य किंवा तो व्यक्ती श्वासावर नियंत्रण करू शकतो प्राणायामच्या माध्यमातून, तो जीवनातील कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आणि म्हणून योगाबरोबर आपण प्राणायाम सुद्धा करत असतो. परंतु त्या योगासन आणि प्राणायाम करता करता आपण एक गोष्ट आपण विसरतो की त्याला तिसरी जोड जर आपण दिली तर ती आहाराची. आणि म्हणून आहार जो आहे, आपलं जेवण जे आहे, आपण जे खातो तेही व्यवस्थितपणे जर आपण खाल्लं किंवा व्यवस्थित वेळेवर खाल्लं आणि काय खायला पाहिजे आणि काय खायला नाही पाहिजे याचा जर विचार केला तर आपलं शरीर जे आहे, आपलं मन जे आहे हे कायमस्वरूपी एक चांगल्या प्रकारे सुदृढ राहतं. आणि चांगले विचार, चांगले आचार करून आपण एक चांगलं मनुष्य म्हणून जगामध्ये राहू शकतो. आणि एक बघा, शेवटी शरीर आहे तर सगळं आहे.
पैसा, बरेचसे लोक पैशाच्या मागे लागतात, पैसे कमावतात, रात्रदिवस पैशांचा विचार करतात, धनाचा विचार करतात किंवा एखाद्या पोझिशनचा विचार करतात. आणि हे करत असताना त्या पदापर्यंत, त्या पैशांपर्यंत पोहोचत असताना स्वतःचं शरीर जर आपण साथ देत नसेल आणि स्वतःच्या शरीरावर जर दुर्लक्ष होत असेल तर तो पैसा आणि ते पद कोणते महत्वाचं राहत नाही. आणि म्हणून शरीर असेल तर सर्व आहे. आणि म्हणून शरीर जपलं पाहिजे. आपला जो मेंदू आहे, ज्याला माइंड आपण म्हणतो, तो सुद्धा एक चांगल्या प्रकारे प्राणायामाच्या माध्यमातून तल्लख ठेवला पाहिजे. आणि म्हणून प्राणायाम योगाच्या बरोबरच आहारावर सुद्धा आपण नियंत्रित आहार, आणि माझं तर म्हणणं आहे की आहार जो आहे तो केव्हाही घ्या, पण तो वेळेवर असला पाहिजे, वेळेचं पालन केलंच पाहिजे. नाही तर मग 12 वाजता, कधी 2 वाजता जेवण, कधी 11 वाजता, कधी 3 वाजता अतिशय अपायकारक शरीरासाठी आहे. वेळ जर आहारामध्ये पाळल्या गेली तर त्या योगा आणि प्राणायामच्या जोडीला आहाराची वेळ आणि त्यामध्ये जास्तीत जास्त सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न. आता लहान मुलांमध्ये आता माहिती आहे की युवा पिढीमध्ये आता प्रोटीन्स आहार हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे, की प्रोटीन्स आपल्या शरीराला आवश्यक तेवढे प्रोटीन्स घेतलं पाहिजे आणि चांगलंही आहे. आणि म्हणून आपण काय खातो याकडेही आवश्यकतेपूर्णसर आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रोटीन्स युक्त आहार आपण घेतला पाहिजे. आणि फक्त एकच आहे की तो आहार जो आहे तो वेळेवर टाइम टू टाइम घेतला पाहिजे. 2 वाजता जर आपल्याला सवय असेल तर 2 वाजताच जेवलं पाहिजे. आणि त्याचा अतिशय चांगला परिणाम शरीरावर मी स्वतःपासून जातो, कारण सगळ्यांना माहिती आहे की माझा जेवणाचा वेळ कधीही मागे पुढे होत नाही, कधीही नाही. कितीही कार्यक्रम असो, कितीही गडबड असो, काही असो, पण जेवण हे मी वेळेवरच करतो. आणि संध्याकाळी 7च्या पहिले माझं जेवण होऊन जातात. 7 वाजेच्या पहिले माझं जेवण आटपून जातं. 7च्या नंतर मी काहीही खात नाही. आणि सगळ्यात आता आपण जे योगामध्ये, आयुर्वेदामध्ये, प्राचीन आपल्या संस्कृतीमध्ये जे उपवास सांगितले होते, आमच्या सगळे जण उपवास करतो आपण, त्याला आध्यात्मिक जोड दिलेली होती उपवासाला, की कधी हरतालिका, कधी हे, कधी असे वेगवेगळे आध्यात्मिक जोड देऊन उपवास करायचे. परंतु आपण, आपली संस्कृती आहे की आपण दुसऱ्यापासून लवकर शिकतो, आपण स्वतःच सोडून देतो, म्हणून आपण उपवासाकडे लक्ष दिलं नाही. परंतु एक जापनीज शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आपल्याच उपवासावर संशोधन केलं, 7 वर्ष संशोधन केलं आणि उपवासाचीच थेअरी जगासमोर मांडली आणि त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. आज त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणून ओळखतो, की 16 तास काहीही खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं आणि 8 तासामध्ये 2 वेळेस 3 वेळेस जेवढं काही खायचं असेल ते 8 तासामध्ये काय तर 16 तासामध्ये फक्त पाणी किंवा 0 कॅलरी जे ग्रीन टी असतं त्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही. मला वाटतं की त्या थेरपीची मी सुद्धा त्या उपवासाची आपल्याला माहितच होतं प्राचीन काळापासून, पण इंटरमिटंट फास्टिंगचा सुद्धा मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा निदर्शनात आलं की इंटरमिटंट फास्टिंग जे आहे ते आजच्या काळामध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून मी सुद्धा 8 तासामध्ये जे खायचं ते खातो आणि 16 तास फक्त पाण्याच्या व्यतिरिक्त मी काही शरीरात जाऊ देत नाही. आवर स्टमक इज नॉट, म्हणजे आपलं अन्न जे नलिका आहे, पोट जे आहे, आवर स्टमक इज नॉट अ डस्टबिन. हे डस्टबिन नाही आहे की आलं तेव्हा टाकलं तोंडामध्ये, खाल्लं गेलं पोटामध्ये. आणि काही लोकांचा, मुलांचा, मुलींचा समज होत असेल की आपण खूप खाल्लं, खूप वेळेस खाल्लं तर आपण स्ट्रॉंग होऊ. असं काही नाही. कमी वेळामध्ये पौष्टिक अन्न जर खाल्लं आणि बराच वेळ जर शरीराच्या पोटाला किंवा आपल्या जे शरीराचे अवयव त्याला जर आपण विश्रांती दिली तर ते शरीर निरोगी राहिल्याशिवाय राहत नाही, ते निरोगीच राहणार. आणि त्यामागची थोडक्यात शेवटचं सांगतो की आपल्या शरीरामध्ये हे जे आपले पार्ट्स आहेत, अवयव जे आहेत, म्हणजे बोटापासून, नखापासून, केसापर्यंत सगळे अवयव, याच्यामध्ये मल्टिपल जे आहे सेल्स जनरेशन जे आहे, सेल्स मल्टिपल करोडोनी सेल जनरेट होत राहतात प्रत्येक भागामध्ये. प्रत्येक सेकंदाला, मायक्रो सेकंदाला सेल जे आहेत ते जनरेट होत राहतात, मल्टिपल होत राहतात. करोडोनी सेल आपल्या शरीरामध्ये ही प्रक्रिया निरंतर चालू असते, निरंतर चालू असते. आणि जेव्हा आपण खातो, भोजन करतो, जे अन्न घेतो ते 12 तासापर्यंत, 12 तास, एक वेळेस आता जर आपण काही खाल्लं तर ती 12 तासापर्यंत तुमच्या शरीराला एनर्जी देते
आणि 12 तासामध्ये जे सेल जनरेशन किंवा जे मल्टिप्लिकेशन चालू असते शरीरामध्ये, ते 12 तासापर्यंत ते अन्न तुमच्या त्या खाद्य म्हणून त्या सेल जनरेशनसाठी आवश्यक पडतं आणि तिथपर्यंत राहतं. पण 12 तासानंतर त्या शरीरामध्ये त्या अन्नाचा मग संपून जातो, अन्नाचा कोटा संपून जातो, त्याचा इफेक्ट संपून जातो. आणि 12 तासानंतर मग शरीराला जेव्हा भूक लागते, मनाला भूक लागते, तेव्हा ते काय खातं? कारण तुमचं अन्न तुम्ही 12 तासानंतर जर खाल्लं नाही तर तुमच्या शरीराला भूक जी लागते, ते जे सेल जनरेट होत राहतात, मल्टिपल होत राहतात तुमच्या बॉडीमध्ये, त्यामध्ये बॅड सेल्स निर्माण होतात, खराब सेल निर्माण होतात, कॅन्सरच्या सेल निर्माण होतात. ज्या सेल निर्माण खराब सेल होत असतात त्या 12 तासानंतर जेवढा वेळ तुम्ही बगर खाण्याचं राहाल तेवढा वेळ तुमच्या शरीरातल्या बॅड सेल ज्या आहेत आणि मेनली कॅन्सर ज्याच्यापासून त्या सेल, ते शरीराला भूक लागल्यामुळे तुमच्या शरीरात अन्न नसल्यामुळे त्या सेल खाणं चालू करते आणि त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहतं. कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, तुम्ही अनुभव घेऊन पहा. बरेच त्यांनी जेव्हा जापनीज शास्त्राने सिद्ध केलं तेव्हा आपल्याला झालं. आज बरेचसे रोग जे आहेत, म्हणजे तुम्ही कॅन्सरचा विचार करा, थोडक्यात सांगतो की जेव्हा 12 तासानंतर तुमचं शरीर जे आहे ते सेल खाणं चालू करतं, तेव्हा तुमच्या शरीराच्या कॅन्सरच्या गाठ निर्माण व्हायला सुरुवात होते किंवा झालेल्या असतात, त्या सुद्धा ते खाणं चालू करतात आणि त्या हळूहळू कमी होतात. आणि ज्यांच्या शरीरात नाही आहे त्यांना त्या होणार नाही याची सुद्धा दक्षता या इंटरमिटंट फास्टिंगच्या माध्यमातून होतं. मी कधी कधी एक बघा 16 तास तर आपण करू शकतो, 16 तासापर्यंत, परंतु नियम असा पण आहे किंवा नियम म्हटल्यापेक्षा त्याही पद्धतीने काय, कोणी 20 तास करतं, कोणी 24 तास करतं इंटरमिटंट. आणि इंटरमिटंट फास्टिंग हे रोज करण्याची आवश्यकता नाही. एका महिन्यामधून 4 वेळेस इंटरमिटंट फास्टिंग, म्हणजे हप्त्यातून वीकली 1 टाइम, ज्याला शक्य असेल, ज्यांचं शरीर खूप तगडं आहे किंवा खूप त्याला चरबी कमी करायची असेल, त्याने डेली जरी केलं तरी चालतं. बरेचसे लोक डेली सुद्धा करतात. पण ज्यांच्या शक्य नाही त्यांनी हप्त्यातून 1 वेळेस इंटरमिटंट फास्टिंग करावं. 16 तासाच्या वर जर त्याला राहता आलं तर फारच चांगलं. 18 तास, 20 तास, 24 तास, जेवढे उपाशी राहता येईल, जेवढं शक्य आहे तेवढं जर आलं, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट हा अतिशय चांगला होतो. आपल्या गावात आपले रविकांत दादा पाटीलचा आज वाढदिवस आहे. त्यांना या निमित्तानं त्यांच्या मागे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देऊया. मी एवढ्यासाठी त्यांचं नाव घेतलं की ते 3 दिवस महिन्यातून 24-72 तास फक्त पाण्यावर राहतात. 72 तास इंटरमिटंट फास्टिंग 72 तास करतात. आणि म्हणून आपल्याला शक्य, आपल्या शरीराला शक्य तेवढं करावं. 16 तास मिनिमम आहे ज्याला वाटेल, आणि दिवस सुद्धा मिनिमम आहे की वीकली 1 टाइम करावं. ज्याला आवश्यकता वाटेल त्यांनी रोज जरी केलं तरी चालेल. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा हेल्थसाठी अतिशय परिणाम होतो. आणि सगळ्या संस्थांनी मेनली पतंजली संस्थेने हा कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित करतो. मी जळगाव मध्ये असतो, कधी संग्रामपूरमध्ये असतो. आज मी मुद्दामून शेगाव मधल्या आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलो आणि आपल्यासोबत योगा करायसाठी आलो. आणि मला ती संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजन